स्तोत्र संहिता अध्याय 25 दाविदाचे स्तोत्र। हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावितो। हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे। माझी फजिती होऊ देऊ नको। माझ्या वैऱ्यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नको। तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही। निष्कारण कपट करणारे फजित होतात। हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखीव। तुझ्या वाटा मला प्रगट कर। तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे। कारण तूच माझा उद्धारक देव आहेस। मी तुझी नित्य प्रतीक्षा करीतो। हे परमेश्वरा, तू आपला कळवळा व वात्सल्य आठीव। ती पुरातन काळापासून आहेत। हे परमेश्वरा, माझी तारुण्यातील पातके व माझे अपराध आठवू नको। तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर। परमेश्वर उत्तम व सरळ आहे, म्हणून तो पातक्यास सन्मार्ग दाखवितो। तो नम्रजनास न्यायपथाला लावितो। तो दीनास आपला मार्ग शिकवितो। परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणाऱ्यास त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहेत। हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर, कारण ती फार झाली आहे। परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल। त्याचा जीव सुखासमाधानाने राहील। त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील। परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्याशी असते। तो आपला करार त्यास कळविल। माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडविल। माझ्याकडे वळून मला प्रसन्न हो, कारण मी निराश्रित व दीन आहे। माझ्या मनावरचे दडपण काढ। माझ्या संकटातून मला सोडिव। माझी दैन्यावस्था व माझे कष्ट पहा। माझ्या सर्व पापांची क्षमा कर। माझे वैरी पहा, ते फार झाले आहेत। ते अत्यंत कठोरपणे माझा द्वेष करीतात। माझ्या जीवाचे रक्षण कर। मला मुक्त कर। मी तुझा आश्रय धरिला आहे, म्हणून माझी फजिती होऊ देऊ नको। सात्विकपण व सरळपण माझे संरक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे। हे देवा, इस्रायेलास त्याच्या सर्व संकटातून सोडिव।